उपस्थित विद्यार्थी बालमित्रांना, मी वारकरी या नात्यानं तुम्ही छोटे जरी असाल तरी या देशाचे हिरे आहात. या पवित्र सात्विक सदाचारी देशाला घडवण्याचं ध्येय तुमच्या अंतःकरणात आहे आणि ते शिकून मोठं होऊन या पवित्र देशाची धुरा सांभाळायचं काम तुम्ही करावं आणि तुम्ही निश्चित करणार. या अनुषंगानं तुम्ही छोटे जरी असाल तरी तुमच्यात देवत्व आहे, म्हणून तुम्हाला मनपूर्वक प्रणाम करतो. उपस्थित गावातील प्रतिष्ठित नागरिक त्यांनाही प्रणाम करतो. आणि या देशात कोणी किती जरी मोठा झाला असेल, तो महाराज असेल, तो राजकीय क्षेत्रातला असेल, तो व्यापार क्षेत्रातला असेल, तो वैद्यकीय क्षेत्रातला असेल, पण त्या प्रत्येकाचा गुरु असतो शाळेतले गुरुजी. म्हणून त्या गुरुजींना सुद्धा प्रणाम करतोय. एखाद्या वेळेस मुलांना माईक हातात दिल्याच्या नंतर कोणाला तरी आधार घ्यावा लागतो, कोणीतरी त्यांना हातवारे करतंय, शिकवतंय, असं म्हण तसं म्हण, उगाच ऐकत होतो. प्रत्येक विद्यार्थिनी असेल, विद्यार्थी असेल, माईक हातात आल्याच्या नंतर निर्भीडपणे, जसं मला माईक हातात कीर्तनाचं आलं की मला काही भीती वाटत नाही, अशा अवस्थेत ही सर्व मुलं बोलत होती. याचं श्रेय तुम्हा सात्विक सदाचारी पवित्र शिक्षकांना आहे. या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये एवढी गर्दी, एवढे विद्यार्थी, मन भारावून गेलं. कारण असंच जर होत राहिलं तर मला असं वाटते राजकीय दरबारातल्या लोकांच्या सुद्धा लक्षात येईल, आता हाच पायंडा कायमस्वरूपी चालवत राहावा. कुठं कुठं खेड्यात बघत राहिलं तर शिक्षक 2 आहेत, विद्यार्थी 4-5 आहेत. काय करावं हे राजकीय दरबारातल्या लोकांच्या सुद्धा थोडंसं मनाचं वेगळं होत आहे. याला जबाबदार पालक आहोत. मला असं वाटतं या शाळेत जी पालक विद्यार्थी पाठवतात ती खरंच सुज्ञ असावेत. किती सात्विक, किती शिस्त, किती मर्यादा या याशाळेतल्या शिक्षकांनी गोडशी विद्यार्थ्यांना लावून दिली. पुन्हा एकदा या शाळेत या विद्यार्थ्यांच्या गुरुतत्वावर रुजत असलेल्या सर्व शिक्षकांना मनपूर्वक या 15 ऑगस्ट दिवशी गोडसा प्रणाम करतोय. गावातल्या लोकांना एक सांगू इच्छितो, सज्जनांनो, संतांचं एक मंदिर आहे, एक देवाचं मंदिर आहे. देव म्हणजे प्रत्येक धर्माचं प्रत्येक मंदिर. ते मंदिर असेल, ती मस्जिद असेल, ती चर्च असेल, हे ज्या त्या धर्मासाठी ते पवित्र आहे. ते पवित्र मंदिर एक आहे, ज्या त्या धर्मगुरूंचं मंदिर आहे, संप्रदायातील संतांचं मंदिर आहे. पण गावकऱ्यांनी एक लक्षात ठेवा, हे 2-3 मंदिरं जिवंत ठेवण्यासाठी एका मंदिरावर प्रेम करा. ते मंदिर म्हणजे विद्येचं मंदिर आहे. हे विद्येचं मंदिर जर साबूत राहिलं तर जगातली सर्व मंदिरं साबूत राहतील. आणि विद्येचं मंदिर सज्जनांनो जर डळमळलं तर मला असं वाटतंय कुठलंही धर्म मंदिर, कुठलंही संतांचं मंदिर, कुठलंही देवाचं मंदिर याचं अस्तित्व शिल्लक राहणार नाही. याच्यासाठी विद्येचं मंदिर शिल्लक राहणं गरजेचं आहे. गावातल्या सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांना एक अशा पवित्र दिनी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, दिवाळी, गुढीपाडवा, मकर संक्रांत, नागपंचमी अशी जी काही सण आहेत ना, या सणाला जेवढं अनन्यसाधारण महत्व आहे तितकं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या भारत देशामध्ये या 2 तारखेंना अनन्यसाधारण महत्व आहे. कारण आपल्या उत्साहानं जी सण साजरी करतो, ही सण साजरी करण्यासाठी या प्रत्येक धर्माच्या, जातीच्या, रूढीच्या, परंपरा व्यवस्थित घडी बसवण्यासाठी या देशातल्या वीरांनी आपल्या रक्त सांडलं. म्हणून आपण बाकीची सर्व सण साजरी करतो. तितकंच अनन्यसाधारण महत्व
या 15 ऑगस्टला सुद्धा देत जा, ही तुम्हाला विनंती. गावातील सात्विक सदाचारी नागरिकांना विनंती करतो, तुमचा अभिष्ट चिंतन सोहळा असेल, तुमच्या नातवाचा असेल, तुमच्या मुलीचा असेल, इतरत्र नाना प्रकारचं आपल्या संस्कृतीला मान्य नाही अशा ठिकाणी आपला अर्थ खर्च करण्यापेक्षा या विद्येच्या मंदिरात येऊन इथल्या सात्विक शिक्षकांना एखादी कमतरता विचारी जा, तुमच्याकडे काही अडचण आहे का. बऱ्यापैकी एवढे विद्यार्थी असतात, याच्यातले काही विद्यार्थी अशा गरीबाचे आहेत की संध्याकाळी दिवसभर काम केल्याच्या नंतर त्यांची चूल पेटते. एखाद्या तुमच्या नातवाच्या नातीच्या वाढदिवसाच्या दिवशी 100-200 पेन, 100-200 वह्या, 100-200 काही असतील पुस्तकं, शालेय साहित्य वाटलं, तर मला असं वाटतंय ज्या धर्माचं तुम्ही काम करता त्या धर्माचं 1000 पटीनं काम केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. एखादा मुस्लिम बांधव असेल, त्यानं जर 50 पेन वाटले तर त्यांना 1000 वेळेस नमाज पाडल्याचं पुण्य त्याला प्राप्त होईल. वारकरी असेल, एकदाही जरी पंढरपूरला गेला नसेल आणि या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना वह्या वाटल्या असतील तर 1000 वेळ पंढरीची वारी केल्याचं पुण्य त्यालाही प्राप्त होईल. म्हणून जास्तीत जास्त जितकं मंदिराकडे, जितकं धर्माकडे लक्ष देता तितकंच आपल्या शाळेच्या मंदिराकडे देत जा, ही गावकऱ्यांना विनंती करेन. जेणेकरून या विद्येच्या मंदिरामध्ये माझ्यासारखा गिरगावकर सुद्धा याच मंदिरातून मोठा झालाय. अन्यथा मला गाथाही वाचता नसता आला, ज्ञानेश्वरी वाचता नसती आली, पुराणही वाचता आलं नसतं, संतही कळाले नसते. आणि या विश्वात फिरत असताना 6500 गाव फिरलोय. त्याचं एकमेव कारण आहे, या विद्येच्या मंदिरात शिकून मी इतकी उंच भरारी घेतली. गावकऱ्यांना पुनश्च विनंती करतो की या विद्याच्या मंदिराकडे लक्ष देत जा. विद्यार्थी मित्रांनो, आपला देश फार पवित्र आहे. एक गोडशी पंक्ती ऐकतो, चंदन है इस देश की माटी, चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है. या देशाची माती म्हणजे चंदन आहे. का? पुण्यशील पावन धर्मनिरपेक्ष या देशावर अतूट प्रेम करणाऱ्या वीरांचं रक्त या मातीला लागलं. चंदनाला लाजवील, अमृताच्याही गोडव्याला लाजवील इतकी पवित्र माती या भारत देशाची आहे. म्हणून तुम्ही मोठे व्हा, या भारत देशातले तारे म्हणून चमका. तुम्ही नाना प्रकारच्या हुद्द्यावर जाऊन या पवित्र प्रांगणाचं, या विद्येच्या मंदिराचं, या गावाचं, आपल्या स्वतःच्या गावाचं, आपल्या वाडवडिलांचं अस्तित्वाची मान उंचवा, ही तुम्हाला विनंती करतो आणि तुमच्याकडनं मी ती अपेक्षा बाळगतो. उपस्थित पूर्ण या पवित्र प्रांगणातील सात्विक सदाचारी युवात्म्यांना पुनश्च प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय भारत. मला असं वाटतं 20 तारखेला एक व्याख्यान आहे. 20 तारखेला